महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू, त्यावरून शिसारी आली। आजची राजकीय परिस्थिती बघायला बाळासाहेब नाही ही चांगली गोष्ट। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं सूचक ट्विट। राज ठाकरेंना कल्पना देऊन कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। भाजपकडून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय। मनसे नेते राजू पाटलांची स्पष्टोक्ती। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा सन्मान राखला जाईल, विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर काही निर्णयावर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं, बाळा नांदगावकरांची ही भूमिका। शिवसेना सोडली पण ते माझ्यासाठी घर सोडणं होतं, मी बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा। सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष, भारतात परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर फडणवीसांचं भाष्य। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता, प्रतिभा धानोरकर 13 नगरसेवकांसह वेगळा गट स्थापन करणार। वडेट्टीवारांसोबत गट नेत्याच्या नावावर मतभेद असल्यामुळे हा निर्णय। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा, तर एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता। इतरांचाही अर्ज कोर्टाकडून मंजूर। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधमाला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शाळेच्या व्हॅन चालकानं संतापजनक कृत्य केल्याचा प्रकार। या प्रकरणी 24,000 दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द।